गणिताचा खेळ एकदम सोप्यात सोपा आपल्याला या व्हिडिओमध्ये 21 ते 30 पर्यंतचे स्क्वेअर वर्ग कसे लक्षात ठेवायचे हे आपण बघणार आहोत. फटाफट बघूया. त्याच्यासाठी तुम्हाला 21 ते 25 पर्यंतचे सर्व स्क्वेअर लिहून घ्यायचे आहेत. 21चा वर्ग आहे, 441 22चा वर्ग आहे, 484 23चा वर्ग आहे, 529 24चा वर्ग आहे, 576 आणि 25चा वर्ग आहे, 625. अशा प्रकारे आपण वर्ग काढून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा, नेमकं लक्षात ठेवा. आणि तशाच प्रकारे आपल्याला हे वर्ग 26 ते 30 पर्यंतचे काढायचे आहेत आणि लक्षात ठेवायचे आहेत. बघा, ह्याच्यानंतर 26चा वर्ग काढण्यासाठी आपल्याला 24च्या वर्गामध्ये ॲड करायचे आहेत 100 ॲड करायचे आहेत. किती? 100 ॲड करायचे आहेत. किती होणार आहे? 576मध्ये ॲड केले 676 होणार आहे. त्याच्यानंतर 27चा वर्ग काढण्यासाठी आपल्याला 23च्या वर्गामध्ये ॲड करायचे आहेत किती? 529. याच्यानंतर ॲड करायचे आहेत इथे 200 ॲड करायचे आहेत. किती? 200 ॲड करायचे आहेत. 729 होणार आहे. किती? 27चा वर्ग आहे 729. त्याच्यानंतर आपल्याला 28चा वर्ग काढायचा आहे. तर 22च्या वर्गामध्ये किती ॲड करायचे आहेत? 300 ॲड करायचे आहेत. आपल्याला 300 ॲड करायचे आहेत 22च्या वर्गामध्ये. म्हणजेच 484मध्ये 300 ॲड केलं तर 784 आन्सर येतं. आन्सर आहे 28चा 784 वर्ग. त्याच्यानंतर आपल्याला 29चा वर्ग काढण्यासाठी 441मध्ये 400 प्लस करायचे आहेत. 400 प्लस करायचे आहेत म्हणजे 400 अधिक करायचे. 441मध्ये 400 केल्यानंतर 841 आन्सर येत आहे आणि 29चा आन्सर आहे 841. 30चा वर्ग आहे. डायरेक्टली आपण काढू शकतो. 3 त्रिक 9 9 आणि 00 900. अशा प्रकारे आपल्याला 21 ते 30 पर्यंतचे वर्ग लक्षात ठेवायचे आहेत. मित्रांनो, लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणिताची कमाल, परीक्षेची धमाल या सिरीजमध्ये आपण 41 ते 50 पर्यंत वर्ग कसे लक्षात ठेवायचे, स्क्वेअर कसे लक्षात ठेवायचे ही ट्रिक आपण इथे बघणार आहोत. आपल्याला पहिल्यांदा 40चा वर्ग असला माहिती पाहिजे. तर 40चा वर्ग असतो 1600 बरोबर. तर 1600 हे 1600ची सिरीज आपल्याला इथे कंप्लीट करायची आहे. 41ला पण 16 द्यायचा आहे. त्याच्यानंतर ही पूर्ण सिरीज 50पर्यंत काय करायचं आहे, सिरीज वाईज नंबर लिहून घ्यायचे आहेत. 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 50ला 25. इथं खालती मी लिहितो आहे 25. ठीक आहे. इथे 25 लिहिलेले आहे ह्या ठिकाणी. त्याच्यानंतर आता 41चा 2 संख्या राहिलेल्या आहेत. याचा वर्ग 41 50मधून 41 गेले, 9 राहिले. 9चा वर्ग करायचा आहे इथे 81. म्हणजे याचा वर्ग काय झाले? 41चा वर्ग 1681. 42चा 8चा वर्ग करायचा इथे. 8चा वर्ग किती आहे? 64. इथे 43 7चा वर्ग करायचा आपल्याला किती? 7 7 49. इथं 6चा वर्ग करायला 36. 8चा वर्ग करायला 5चा वर्ग करायचा 5 5 25 20 25. अशा प्रकारे आपल्याला हे स्क्वेअर लक्षात. आता 46 50मधून 46 गेले किती राहील? 4 -4 राहिलेले आहेत. 4चा वर्ग 16. 3चा वर्ग 0 9. 2चा वर्ग 0 4. नंतर 0 1. 1चा वर्ग 0 1 आणि 50ला 00 करायचं आहे. इथे 2500 येतात. 50चा वर्ग काय? 2500 येणार. अशा प्रकारे आपल्याला हे सर्व ट्रिक लक्षात ठेवायचे आहेत. बेस्ट ऑफ लक.